नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टमध्ये मी श्रद्धा पुन्हा एकदा घेऊन आले आहे नवीन एपिसोड. आजचं जे टॉपिक आम्ही घेतलं आहे ते आहे एकादशी. कार्तिक मासाचा जो एपिसोड आम्ही केला होता त्याच्यात मी म्हटलं होतं की एकादशी बद्दलची डिटेल माहिती घेऊन आम्ही लवकरच येऊ. आणि आता मोठी एकादशी बिलकुल तोंडावर आली आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि बाकी आणखीन ज्या एकादशी असतात वर्षभरातल्या त्यांच्याबद्दलची माहिती घेऊन आज श्रीमती मनीषा साधू काकू इथे येणार आहे. त्यांनी कार्तिक मासाच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं एकादशी बद्दल थोडक्यात. त्यांनी तेव्हा जस्ट मेन्शन केलं होतं. आज डिटेलमध्ये सांगणार आहे की एकादशी म्हणजे नेमकं काय आणि बाकीची माहिती. तर स्वागत करूया श्रीमती मनीषा साधू यांचं. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टमध्ये. आणि मध्ये आपला खूपच गॅप झाला होता तर लोक पण तुम्हाला मिस करत असतील, पण आता आपलं लगेचच दुसरा एपिसोड यायची वेळ झाली. तर जसं मी हम्म. सांगितलं लोकांना की आजचा आपण जो टॉपिक घेतला आहे तो म्हणजे एकादशी. आणि आता एकादशी आपली जी मोठी एकादशी आहे मोठी ती आली आहे. हा. येऊ घातली, आता आलीच आहे. तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे, तुम्ही आम्हाला माहिती देणार आहे. तर आपण सुरुवात करू. तर पहिला प्रश्न म्हणजे हाच की एकादशी म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांगानुसार मराठी महिना येतात आपले चैत्र वैशाख, मागे मी सांगितलं. तर या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला फार महत्व आहे, कारण ही विष्णूला खूप प्रिय आहे. हम्म. विष्णूची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून, किंवा आपल्या सर्व मनोकामना आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हे एकादशीचं व्रत आहे हे केलं जातं. त्या दिवशी विष्णूंची विशेष उपासना केली जाते. त्यांचं भजन, पूजन, जप, जाप्य इत्यादी करायचं. आणि याला काही वयाचं किंवा स्त्री पुरुष असं बंधन नाही, जातीचं बंधन नाही. सर्व जे आपले वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या एकादशीचं फार महत्व आहे आणि सगळेच जण एकादशा करत असतात. तर हम्म. हिंदू पंचांगानुसार, मराठी आपल्या महिन्यानुसार, प्रत्येक महिन्याची तिथी जी आहे, प्रथमा द्वितीयाचं त्याप्रमाणे 11वी तिथी म्हणजे एकादशी आहे. म्हणून एकादशी, दश अधिक एक, एकादशी 11वी हम्म. तिथी म्हणून ही एकादशी. आता याच्यामध्ये दोन पक्ष येतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर या दोन्ही पक्षांमध्ये एकादशी तिथी येते बरं का. आणि या दोन्ही एकादशींना सारखंच महत्व आहे की शुक्ल पक्षाची केली तर जास्त पुण्य, कृष्ण असं काही नाहीये. सर्व एकादशा या सारख्याच पुण्यवान आहेत. म्हणजे 12 महिने जर आपण म्हटलं, मराठी महिने 12 आहेत, आपण लहानपणापासून शिकलो. तर हम्म. प्रत्येक महिन्याच्या दोन अशा वर्षभराच्या 24 एकादशा एकंदरीत येतात. हम्म. हम्म. पण 3 वर्षानंतर आपल्याकडे अधिक महिना येतो आणि मग हम्म. त्या अधिक महिन्यातल्या अधिक दोन म्हणजे हम्म. एकूण अधिक महिन्यात 26 वर्षी, त्या वर्षी 26 एकादशा येतात. तर बाकीच्या वर्षी मात्र 12 दूने 24 म्हणून 24 एकादशा येतात. या हम्म. विष्णूंबरोबर काय लक्ष्मी असतेच, पायचे पत्त्यांची आपण पाहतो चित्रामध्ये. हम्म. तेव्हा या व्रताने लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. धन धान्य पुत्र पौत्रादी मान सन्मान सर्व मिळतो, मोक्ष प्राप्ती होते किंवा त्याचा मार्ग सुलभ होतो, पापापासून मुक्तता होते, सुख समृद्धीत वाढ होते. एवढंच काय, म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती होते. आपल्या त्या याच्यावर आपण हळूहळू वर वर जात असतो आणि हम्म. शारीरिक आणि मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते. तसा जर विचार केला तर एकादशी म्हणजे काय, तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन, किती झाले, हम्म. 11 झाले. ह्या 11ही गोष्टी किंवा हे 11 आपले जे हे आहेत ते भगवंताच्या ठिकाणी जोडणं, त्याला त्या ठिकाणी समर्पित करणं, त्या भावानी आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांनी परमेश्वराची भक्ती करणं, त्यांचं आळवणं, त्यांचा आठवण करणं, स्मरण करणं, म्हणजेच ही एकादशी आहे खरं म्हणजे. एकादशी म्हणजे वेगळं असं काही नाही. आपण आपले जे रोजच्या याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण करणं हीच खरं म्हणजे एकादशी आहे. पण हम्म. विशेष त्या तिला विशेष महत्व असल्यामुळे ते विशेषत्वाने त्याचं स्मरण करायचं. हम्म. तर ह्याच्या मागे म्हणजे तुम्ही जसं मागच्या सगळ्याच एपिसोडमध्ये कुठली ना कुठली अशी कथा ऐकवली आहे प्रत्येक हम्म. सणाबद्दल किंवा पर्वांबद्दल. तर एकादशी बद्दल पण नक्कीच अशी काहीतरी कथा असेल तर ते तुम्ही आम्ही म्हणजे हो, ऐकायला आवडेल. अगं आपल्या सगळ्या पुराणांमध्ये पहा,
लोकांना त्याचं महत्व पटावून प्रत्येक गोष्टी मागे कथा दिलेली आहे. कारण आपण लहान मुलांना नाही का संस्कार करताना किंवा एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देताना गोष्ट सांगतो आणि मग त्याच्यातून तात्पर्य निघतं आणि मग त्या मुलांवर ते बिंबवल्या जातं. तसंच आहे जुन्या याच्यामध्ये सुद्धा देवळांमधून किंवा पुस्तकांमधून पोथ्यांमधून जे काही याचं महात्म्य सांगितलं होतं तर ते लोकांना त्याचं महत्व, आपण म्हटलं की एकादशी कर, कशाला करू, काय काम आहे, काय गरज आहे, अशा रीतीचे विचार न येता मनामध्ये जर एखाद्या गोष्टीतून त्याचं महत्व आपण सांगितलं तर ते लवकर सगळ्यांनाच पटतं, सगळ्यांच्या मनावर ते बिंबवल्या जातं. अशीच एकादशीची पण ही कथा की कोण होती ही एकादशी, तर याचं महात्म्य भगवान स्वतः युधिष्ठिराला सांगतात बरं का. युधिष्ठिर विचारतात की भगवान ही पुण्यमयी एकादशी कशी उत्पन्न झाली, जी अत्यंत प्रिय समजल्या जाते, अत्यंत पवित्र समजल्या जाते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की हे कुंती नंदना, सत्ययुगात मुर नावाचा एक राक्षस होता. तो संपूर्ण देवदेवतांनाही भारी होता, महापराक्रमी होता. तो त्याने आपल्या शक्तीने पराक्रमाने इंद्रालाही जिंकून घेतले. त्याने सर्वांना स्वर्गातून हाकलून लावले. मग सर्व देव देवता भगवान शिवाकडे आले. शिवाला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. भगवान शिव त्या सर्वांना घेऊन क्षीरसागरात असणाऱ्या भगवान विष्णूंकडे आले. सर्वांनी हात जोडून त्यांची स्तुती केली आणि त्यांना अत्यंत उग्र स्वभावाच्या महाबली मूर राक्षसाने त्यांना कसा त्रास दिला हे सर्व वर्णन कथन केले. चंद्रावती नावाच्या नगरीत त्याचे वास्तव्य आहे हेही सांगितले. मग सर्व त्या चंद्रावती नगरात आले. सर्वांना पाहून मूर दैत्यराज खूप गर्जना करू लागला. त्याच्या गर्जनेने तर सर्व देव घाबरून देव देवता दाही दिशांना पळून गेले. फक्त भगवान विष्णूच त्याच्या समोर उभे राहिले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि आपल्या दिव्य बाणांनी विष्णूंनी दैत्यांना मारायला सुरुवात केली. दानव घाबरले. त्यानंतर श्री विष्णूंनी दैत्य सेनेवर चक्र सोडले. शेकडो दैत्य मरून पडले. त्यानंतर भगवान बद्रिकाश्रमी सिंहावती नावाच्या गुहेत आराम करायला गेले. या गुहेला एकच दरवाजा होता. तेवढ्यात मूर राक्षस त्यांचा पाठलाग करीत त्या गुहेत आला. भगवंत झोपले आहेत हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याला वाटलं झालं, आम्हा दानवांना घाबरवणारा हा इथेच तर आहे, आता त्याचा शिरच्छेद करतो. आणि तेवढ्यात भगवंताच्या शरीरापासून एक कन्या उत्पन्न झाली. ती अत्यंत रूपवती होती. तसेच तिच्या हातात दिव्य असे अस्त्र शस्त्रही होते. भगवंताच्या तेजापासून ती उत्पन्न झाली होती म्हणून ती अतिशय बलवान व महापराक्रमी होती. सर्व प्रकारच्या युद्धकलेत ती निपुण होती. तिच्या हुंकारानेच मूर राक्षस मरण पावला. तेवढ्यात भगवान उठले. म्हणाले, अत्यंत उग्र भयंकर महापराक्रमी अशा या राक्षसाला कोणी मारले. ती समोरच उभी होती. ती म्हणाली, भगवान मी त्यांचा वध केला. भगवान म्हणाले, हे कल्याणी तुला काय हवं, तू काहीही वर माग, मी तुला द्यायला तयार आहे. ती मुलगी म्हणजे ती कन्या साक्षात एकादशी होती. असं एकादशीचं प्रगटीकरण आहे. ती म्हणते, आपल्या कृपेने मी सर्व विघ्नांचा नाश करणारी, सर्व तीर्थांमध्ये प्रधान, सर्व सिद्धी देणारी व्हावी असं आपण मला वर द्या. मला पापनाशिनी असंही तुम्ही वरदान द्या. आणि जो काही माझं व्रत करेल, या दिवशी उपास करेल, त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी धन मोक्ष प्राप्त होईल. आणि मग भगवान विष्णूंनी तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि ती महाव्रता एकादशी प्रसन्न झाली आणि तिने भक्तांवरही तसंच प्रसन्न होण्याचं व्रत अंगीकारलं. अशी ही एकादशीच्या उत्पत्तीची कथा आहे. ज्या दिवशी ही एकादशी प्रगट झाली मूर राक्षसाला मारण्यासाठी, ती तिथी होती कार्तिक कृष्ण एकादशी. म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं नाव आहे. उत्पन्न झाली ती म्हणून कार्तिक शुद्ध एकादशी ही उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखल्या जाते. अशी ही एकादशीची उत्पन्न होण्याची कथा आहे.
तर तुम्ही जसं सांगितलं की ह्याचं नाव आहे की उत्पत्ती झाली म्हणून उत्पन्न एकादशी, तर आणखीन म्हणजे जसं तुम्ही आधी सांगितलं की 24 एकादशी असतात वर्षभरात किंवा अधिक हो ज्याच्यात हो असतो तर हो 26 असतात. तर मग असं प्रत्येक ह्याचं पण काही ना काही नाव दिलेलं आहे का? म्हणजे प्रत्येक हो हो. महिन्याच्या एकादशीला प्रत्येक वेगवेगळे नाव आहे. एकादशीला, प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशीला नावं आहेत हम्म. आणि प्रत्येकीचं वेगळं महत्व आहे. आणि तुला आता सांगितलं तसं प्रत्येक एकादशीची कथा पण आहे. तिला हम्म. ते नाव का पडलं असं पण त्याच्या कथा पुष्कळ साऱ्या, एकादशी महात्म्य नावाचं पुस्तक आहे मोठं. आणि हे पुराणांमध्ये वगैरे हे सर्व येऊन गेलेल्या असतात कथा. आपले हम्म. एवढा महापुराण आपले वाचणं होत नाही. आणि त्यामुळे पण बारीक सारीक जेव्हा आपण कीर्तन प्रवचन ऐकतो, त्यात अनेक अशा एकादशीचा किंवा अनेक पौराणिक कथांचा उल्लेख आपल्याला त्या पुराणिकाराकडून किंवा कीर्तनकारांकडून नक्कीच कळतं. ऐकायला मिळतं. तेव्हा या हम्म. ज्या 26 एकादशा आहेत म्हणजे अधिक महिन्याच्या धरून त्यांना वेगळी वेगळी नावं आहेत. हम्म. तर पहिला जर आपण असं कार्तिक प्रथा, आपली मोठी एकादशीच येणार आहे कार्तिकी, म्हणून मी तिथूनच हम्म. सुरुवात करते. की कार्तिकी एकादशी जी आहे तिला प्रबोधिनी एकादशी किंवा भागवत एकादशी, देव उठणी अशा हम्म. तऱ्हेचे म्हणतात. चातुर्मास्याची समाप्ती या दिवशी होत असते. आपल्याकडे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी याला आपण मोठी एकादशी म्हणतो. कारण जे 12 महिन्याच्या एकादशा करत नाही ते सुद्धा अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना घरी या हम्म. एकादशा करायला लावतात. कारण या महापुण्यदायी अशा तिथी आहेत. मग कार्तिक महिन्यातलीच कृष्ण पक्षातली जी दुसरी येते तिला उत्पत्ती म्हणतात. म्हणजे या दिवशी या एकादशीचा जन्म झाला कारण ती उत्पन्न झाली भगवंताच्या याच्यापासून. मग येतो मार्गशीर्ष महिना. त्यातलं पहिली येते शुक्ल पक्षातली मोक्षदा एकादशी आणि कृष्ण पक्षातली सफला एकादशी. या हम्म. मोक्ष एकादशीला भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली आहे. आणि म्हणून त्याला गीता जयंती, आपल्या पुढे काही काही हम्म. कथांमध्ये याचा उल्लेख येणार आहे. त्याला गीता जयंती असंही त्याला म्हणतात. पौष महिन्यातल्या पहिली एकादशी, आता पहिली म्हणजे शुक्ल पक्ष, दुसरी म्हणजे कृष्ण पक्ष, असं प्रत्येकदा मी त्याचं नाव नाही घेणार. तर हम्म. पौष महिन्यातली पहिली पुत्रदा, दुसरी षट्टीला. नंतर माघ महिन्यातली पहिली जया, दुसरी विजया. फाल्गुन हम्म. महिन्यातली पहिली आमलकी, दुसरी पापमोशनी. चैत्र महिन्यातली पहिली कामदा, दुसरी वरुथिनी. वैशाख महिन्यातली पहिली मोहिनी, दुसरी अपरा. ज्येष्ठ महिन्यातली पहिली निर्जला, दुसरी योगिनी. आषाढ महिन्यातली देवशयनी आषाढी एकादशी, जिला पद्मा असंही नाव आहे, पद्मा एकादशी, दुसरीला कामिका एकादशी असं म्हणतात. श्रावण महिन्यातली जी पहिली येते तिला पुत्रदा एकादशी आणि दुसरीला अजा एकादशी असं नाव आहे. भाद्रपद महिन्यातली जी येते तिला परिवर्तिनी आणि दुसरीला इंदिरा एकादशी असं नाव आहे. आश्विन महिन्यातली पहिली एकादशी पाशांकुशा आणि दुसरी रमा एकादशी आहे. आणि अधिक या 12 महिने झाले. आणि ज्या वर्षी हम्म. अधिक मास येतो त्या अधिक मासातली पहिली म्हणजे शुक्ल पक्षातली पद्मिनी आणि कृष्ण पक्षातल्या एकादशीला परमा एकादशी असं म्हणतात. तर प्रत्येक हम्म. एकादशीला काहीतरी नाव आहे. आणि आपल्या कालनिर्णयमध्ये पहा, कालनिर्णय इतकं विचाराने आणि सुंदर माहिती देणारा आहे, जाहिरात म्हणून नाही म्हणत, पण त्यामध्ये या हम्म. सगळ्या एकादशींचा उल्लेख नावासहित केला. नुसतं 11 एकादशी असं नाही आहे, तर त्याचा हा, हा. उल्लेख नावासहित कालनिर्णयमध्ये आपल्याला आढळतो. आपण काय करतो, कॅलेंडर पाहतो, वाचतो, पण ते हम्म. लक्षात राहते किंवा त्याच्या मागचं नाव आपण लक्षात घेते. आपल्याला फक्त तिथी, अगं बाई आज एकादशी आहे का, एवढंच पाहिल्या जातं. तर हम्म. त्यामुळे मध्ये सुद्धा या सर्व एकादशींचा उल्लेख नावाचा आलेला आहे. तेच तुम्ही आता सांगत होता तर मला तेच आठवलं की म्हणजे इतक्या वर्षांपासून काल निर्णय तर पाहतोच आहे आपण, आणि त्याच्यात सगळं नाव जे जे तुम्ही घेतलं तर सगळे हो मोस्टली हो. म्हणजे होतं की हा हे वाचलेलं आहे, हे वाचलेलं आहे, पण आता हा, त्याच्या मागची वाचलेलं आहे. कथा तर सगळ्याच म्हणजे आता इतक्या 26 कथा एकदम सगळं या एका एपिसोड नाही मध्ये नाही. सांगणं शक्य नाही. पण मला म्हणजे ऐकून खरंच आश्चर्य वाटलं की हे कधी विचारच नव्हता गेला की असं पण काही असू शकतं की हो एकादशी देवाच्या हो हो. शरीरात ना, म्हणजे हे अशी एक गोष्ट आहे. आणखीन हा, काय कारण सगळ्या ह्याचं तशी तर. महात्म्यातच माझ्या हे वाचण्यात आलं. तोवर एकादशी हम्म. तिथी हेच आपण समजतो की एकादशी हो. तिथी आहे, तशी इतक्या इतर तिथ्या आहेत तशा.
पण त्याच्या मागची हम्म. कथा आहे ती कशी उत्पन्न, आणि म्हणून त्या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात, हेही त्याच्यावरून मग कळतं हम्म. आपल्याला. हे आज कळलं. आणखीन आता मला वाटतंय की काल निर्णयामध्ये आता जे म्हणजे मी पण आणि जे आपली ऑडियन्स आहे आता जेव्हा पण पाहतील काल निर्णय, तेव्हा त्यांचं नक्कीच. स्पेशल लक्ष जाईल की अच्छा हे काकूंनी सांगितलं होतं तर हे काही नाव वेळेला आहे. थोडा का होईना फायदा होतो हे ऐकण्याचा. कारण तेच मग आपलं आणखीन बरोबर फक्त लक्षात आहे, हो आपण त्या प्रवचनात ऐकलं होतं एपिसोड मध्ये, आता मग ही एकादशी मग काय नाव आहे, जाणीवपूर्वक आपण ते वाचतो तिथे, असं हो. होतं. आणखीन बरोबर. फक्त एकादशीच नाही तर आणखीन पण ज्या तिथ्या आहेत, तर मला वाटतं त्याच्या पण प्रत्येक तिथीच्या मागे काही ना काही कथा, गोष्ट तरी असेलच नक्की. तर मला तर असं आहे वाटतंय की माझं खूप पुराणं आपली आहे त्याच्यामध्ये नक्कीच सगळी माहिती आहे. सगळं आहे. तर मला असं वाटतंय की तुमच्याकडून खरंच खूप जाणून घेण्यासारखं आहे, की तुमचं स्वतःचं इतकं लिखाण पण आहे, वाचन, लेखन सगळंच आहे. तर तुमच्या जवळून आम्हाला खरंच खूप शिकायला मिळणार आहे. आपण बोलूच ह्याच्याबद्दल, की पुढे आणखीन काय-काय आपण लोकांना माहिती तुमच्याकडून मिळू शकते. मोठी एकादशी तर तुम्ही सांगितलं, की लहान मुलांपासून सगळे मोठ्यांपर्यंत हा. 2 एकादशा करतात. पण बाकी म्हणजे आणखीन काय नेम काय असतं ह्याचं असं एकादशीचं? तर एकादशी कशी करायची, का हे कशी आपण का करायची पाहिलं आपण, हं, की मोक्ष आहे, सुख, समृद्धी, धनधान्य. तर महिन्यातल्या ज्या 2 एकादशा आहेत त्याला सारखंच महत्व आहे. असं नाही की शुक्ल हं, पक्षातली आणि कृष्ण पक्षातली कमी महत्वाची, असं नाही. हं, हं, पण हं. त्या दिवशी मुख्य असं आहे की उपवास करायचा. उपवास म्हणजे आपल्या ज्या आता आपण एक धारणा आहे की उपवास म्हणजे अन्न खायचं नाही. हं, मग त्या दिवशी फळं, दूध, दही, मेवा इत्यादी असं, किंवा आजकाल फराळाचं साबुदाणा वगैरे खाल्ल्या जातं. तर खरं हं. हे व्रत जे आहे ते 3 दिवसाचं आहे. म्हणजे दशमीला रात्री जेवायचं नाही. अच्छा. एकादशीला पूर्ण वेळ दोन्ही वेळचा उपवास करायचा, आणि द्वादशीला सकाळी ब्राह्मण भोजन वगैरे झाल्यानंतर मग दुपारी जेवायचं. असं हे हं. 3 दिवसाचं एकादशीचं खरं व्रत आहे. तर ज्यांना हे व्रत करणं जमत नाही त्यांनी निदान त्या दिवशी तांदूळ खाऊ नये असं म्हणतात. तांदळाचे हां. पदार्थ म्हणजे भात आहे, खिचडी आहे, एवढंच नाही तर इडली, डोसे, पोहे इत्यादी सुद्धा हं, जे हं, काही हं. तांदळापासून निर्माण होणारे पदार्थ आहेत ते खायचे नाहीत. ते टाळावे शक्यतोवर. कारण त्याच्यामुळे वातविकार तसेच कंबर दुखणे वगैरे इत्यादी तक्रारी ज्या आहेत त्या कमी होतात. हं, हं, असं हं. आयुर्वेदाने सुद्धा सांगितलं की एकादशीला तुम्ही तांदूळ खाऊ नका. बाकी उपास नाही, ज्यांना आता नाही जमत उपास करणं त्यांनी भाजी पोळी खावी, दुसरं काही खावं, फक्त भात सोडावा. हं. हे व्रत जे आहे ते 12ही महिने करतात. खरं एकादशीचं व्रत हे 12ही महिने करणारे. आपल्यापेक्षाही या वारकरी समाजामध्ये या एकादशीला फार महत्व आहे. आपण लोक मानत नाही, हं. आपण इतके चाकरमानी झालेलो आहोत, नोकऱ्या, धाव पळ, मुलं, संसार यात आपण गुरफटले. पण वारकरी संप्रदायाचे कष्टकरी वर्ग असूनही ते एकादशी करतात. रात्री त्यांची मंडळ आहे गावामध्ये, शेतीचे कष्टाचे काम हं. करून ते एकत्र येतात. दनादन असं भजन जोरजोराने टाळ वाजवून हरिपाठ म्हणतात, एकादशीला भजन करतात. कारण त्यांची अतोनात या एकादशीवर श्रद्धा आहे. हे व्रत 12ही महिने खरं म्हणजे करायला पाहिजे. हं. पण ज्यांना जमत नाही, शक्य आहे ते 4 महिन्याच्या एकादशा करतात. म्हणजे आषाढीतील देवशयनी एकादशी पासून कार्तिकेतील प्रबोधिनी एकादशी पर्यंत हे 4 महिन्याचं व्रतही काही जण चातुर्माशाचा हं, नेम हं, म्हणून हं. असं करतात. तर काही जण ज्येष्ठातली जी निर्जला एकादशी असते तेव्हापासून एकादशा धरतात, ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत. आणि असं म्हणतात की या निर्जला एकादशीच्या याच्यापासून जर आपण केल्या तर कार्तिकी पर्यंतच्या 11 एकादशा येतात. म्हणजे एकादश जे आहे ते निर्जलीपासून जर केलं तर खरोखर 11 एकादशा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त हं. होतं. पण आजकाल मात्र आपण उपास करतो. कसा करतो तुला माहिती हं, आहे, हं. की पांडला. उपास म्हटलं की आदल्या दिवशी पासून होतं का साबुदाणा आहे का, रताळी आणली हं. का, दूध विरजण लावलं का, दही झालाय का, थालीपीठ. म्हणजे काय काय करायचं. काल तर युट्यूबवर अगं बाई डोसे, ढोकळे, किती किती उपासाचे पदार्थ, कटलेट. हो. मी म्हंटल उपास करायचा कशाला, हे पदार्थ खायचे तर. हं. उपवास म्हणजे काय आहे, उपवासाच्या पदार्थाची रेलचेल नाही. उपवास म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात स्मरणात हं. असलेला वास, निवास, तिथे राहणं, त्याच्या सहवासात बसायचं, त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं, हा उपवास. त्याच्यासाठी एक श्लोक पण आहे बरं का. उपावृत्य पापभ्यो वासो यो गुणभिः सहा
उपवासस्स विज्ञेयो नोपवासस्तु लंघना. हम्म. पापांना दूर करून सत्संग, भगवत भजन, जप तप इत्यादी वेळ घालविणे हाच खरा उपवास आहे. परंतु आपण हे सर्व विसरून आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपासाचे ढोकळे, उपासाचे डोसे, कटलेट्स असे पदार्थ आजकाल निघाले आहेत आणि ज्यामुळे एकादशी जे लंघन व्हावं ते न होता जास्तीच जड खाल्ल्या जातं आणि मग तब्येत बिघडते. आणि मग म्हणतो उपास केला म्हणून माझी तब्येत बिघडली. सगळे काय म्हणतात मला उपास नाही सहन होत, कारण उपास, अरे उपास खऱ्या अर्थाने तुम्ही उपास करा तर तुमच्या लंघनाने तब्येत बिघडत नाही. दूध घ्या, फळं घ्या, लाईट काहीतरी असं खा. पण आपण हेवी खाऊन घेतो आणि मग त्या देवाच्या नावाने, एकादशीच्या नावाने खडे फोडतो की ते एकादशी केली म्हणूनच माझी तब्येत बिघडली, मला बिलकुल उपास सहन होत नाही. तर अशा तऱ्हेचं हे सर्व एकादशी कशी करायची याची ही सर्व गोष्ट आहे. अच्छा, तर तुम्ही जसं उत्पत्ती कशी झाली एकादशीची ही तर तुम्ही कथा सांगितली, पण आणखीन पण जसं तुम्ही बोलताय की पुष्कळशा ज्या गोष्टी आहे, कथा आहे, तर आणखीन कुठली गोष्ट तुम्हाला जर सांगायची असेल, शेअर करायची असेल तर कुणाची आहे ती? भागवतामध्ये ना एक खूप म्हणजे प्रसिद्ध, पुष्कळांना माहिती आहे ती गोष्ट, अंबरीष राजाची गोष्ट. एकादशी म्हटली की अंबरीष राजाची गोष्ट आलीच पाहिजे अगदी. कारण ती एकादशीचं व्रत कसं करायचं किंवा खरा भक्त कसा असतो याचं कथा, त्या कथेतून आपल्याला त्याची जाणीव होते. राजा अंबरीष महान भक्त होता. तन मन धनाने तो परमेश्वराची भक्ती करीत असे. तो स्वतःला भगवंताचा दासच समजत असे. त्याने 1 वर्षपर्यंत एकादशीचे व्रत करण्याचे ठरविले. सर्व व्रतात एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे. हे व्रत 3 दिवसाचे असते. दशमीला एकदाच भोजन, शक्यतो एकादशीला निर्जला, आणि ते शक्य नसेल तर दूध किंवा फळं असं संयमपूर्वक आहार घ्यायचा. आणि द्वादशीला मात्र सुपात्र ब्राह्मणाला जेवू घातल्यानंतरच प्रसाद ग्रहण करायचा, आणि तेही एकच वेळ. त्याही दिवशी द्वादशीला 2दा जेवायचं नाही. अंबरीषाने विधीपूर्वक एकादशीचे व्रत केले व व्रताच्या सांगतेसाठी तो यमुना काठी आला. त्याने तिथे स्नान केले, ब्राह्मणांचे पूजन केले व व्रताच्या पारण्याच्या तयारीला लागला. इतक्यात काय झालं, तिथे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले नदीवर. देवाला नैवेद्य दाखवून झाला होता, त्याच्या घरी, राजाच्या घरी आले होते दुर्वास. नैवेद्य दाखवून झाला होता. राजाने मुनींचे स्वागत करीत म्हटले, या महाराज, माझ्या इथे प्रसाद ग्रहण करा. दुर्वास म्हणाले, ठीक आहे मी येतो, पण माझं माध्यान्ह स्नान राहिलाय, मी नदीवर जाऊन स्नान करून येतो आणि मग तुझ्याकडे मी प्रसाद ग्रहण करतो. इकडे राजाला त्रयोदशीच्या पूर्वी पारणे सोडून प्रसाद ग्रहण करायचा होता आणि तिकडे दुर्वास ऋषी स्नानामत संध्येत इतके मग्न झाले की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. राजाला चिंता वाटू लागली की आपण यांना आमंत्रण दिले, आता ते जेवल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नाही, आणि नाही तर ब्राह्मणांची मर्यादा भंग केल्याचं पाप आपल्याला लागेल, आणि प्रसाद घेतला नाही तर त्रयोदशी लागेल, म्हणजे एकादशीच्या व्रताचा भंग होईल. काय करावं, त्याच्यासमोर मोठा पेच आला. कारण द्वादशी अगदी काही पळेच उरलेली होती. तेव्हा ब्राह्मणांच्या अनुमतीने, संमतीने, त्यांच्या आज्ञेने त्यांनी तीर्थप्रसाद थोडासा ग्रहण केला. तेवढ्यात दुर्वास ऋषी तिथे आले. राजांनी त्यांचे स्वागत केले. दुर्वासांनी तर्काने हे जाणले की राजाने प्रसाद ग्रहण केला आहे. ते राजाला म्हणाले, राजा, तुम्हाला आमंत्रण दिलेस आणि तू भोजन केलेस, हे मात्र चांगले केले नाहीस. मी अतिथी, मला उपाशी ठेवून तू भोजन केलेस, हीच का तुझी विष्णू भक्ती? राजा म्हणाला, महाराज, मी फक्त पाणीच प्यालो, तीर्थ घेतलं. पण दुर्वास काय ऐकणारे होते. ते क्रोधवश झाले आणि त्यांनी आपल्या डोक्यामधून एक कृत्या उत्पन्न केली, कृत्या, आणि तिला राजाला मारण्यासाठी पाठवलं. तिला आज्ञा केली की जा राजाचा वध कर. कृत्या अंबरीषाच्या अंगावर धावून आली, निघाली मारण्यासाठी. तेव्हा अंबरीषाने भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवानांनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि कृत्येला ठार केले. नंतर ते चक्र मात्र परत जाईना, ते दुर्वासाच्या मागे लागले. दुर्वास या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून ते फिरत होते आणि ते चक्र काही त्यांचा पिच्छा सोडेना. शेवटी ते वैकुंठात आले आणि भगवान नारायणाची प्रार्थना करू लागले.
भगवान माझं रक्षण करा, भगवान माझं रक्षण करा. नारायणाने ऋषींचे स्वागत केले. दुर्वास म्हणाले, देवा, आपले चक्र माझ्या मागे लागले आहे, त्यातून माझी सुटका करा, माझं रक्षण करा. भगवान ऋषींना म्हणाले, जो वैष्णव अनन्य भावाने माझी सेवा करून आपले सर्वस्व दान करतो ना, त्याला मीही माझे सर्वस्व दान करतो. मी भक्ताधीन आहे. माझे चक्र यावेळी अंबरीषाच्या स्वाधीन आहे. भगवान विष्णू म्हणतात, दुर्वास ऋषे, आपण तपस्वी आहात, आपल्याजवळ प्रबळ शक्ती आहे, पण आपण त्याचा दुरुपयोग केला. आपण थोडा विचार करा, अंबरीषाने कोणता अपराध केला होता बरं? त्याची काय चूक होती? त्याच्या व्रताच्या पालनासाठी त्यांनी फक्त पाणीच तीर्थग्रहण केले, तरी आपण रागवलात. आपण आता त्याच्याकडेच जा व त्याला विनंती करून क्षमा मागा. जर भक्तराज अंबरीष क्षमा करील तरच या चक्राची गती थांबेल. दुर्वास ऋषी राजा अंबरीषाकडे आले आणि क्षमा मागण्यासाठी राजाला वंदन करू लागले. तोच राजा म्हणाला, नाही नाही महाराज, आपण मला वंदन करणे योग्य नाही. वंदन तर मीच तुम्हाला केले पाहिजे. राजाने सुदर्शन चक्राची प्रार्थना केली, हे सुदर्शना, शांत हो. आजपर्यंत मी जे दान पुण्य सेवा केली असेल त्या सर्वांच्या पुण्याईने तुझा वेग शांत हो. आणि ते सुदर्शन चक्र शांत होऊन परत गेले. त्यानंतर अंबरीषाने मोठ्या प्रेमाने दुर्वासांना जेवू घातले, त्यांची क्षमा मागितली. तात्पर्य काय? तर अंबरीषाला स्तुती व निंदा समानच वाटत होती. तो खरा भक्त होता आणि म्हणून भगवंत त्याच्यासाठी धावून आले, कारण तो भक्त होता. एकादशीचं व्रत प्रामाणिकपणे जसं खरं करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी ते स्वीकारलेलं होतं, केलेलं होतं, आणि म्हणून भगवंत त्याच्या स्वाधीन झाले होते. अशी ही राजा अंबरीषाची कथा भागवतामध्ये आलेली आहे. अतिशय प्रसिद्ध अशी, सुंदर अशी ही कथा आहे. छान सांगितलं काकू. आणखीन जसं तुम्ही बोलला की खूप कथा आहे अशा, पण आपलं नेहमीच जे असतं की वेळेअभावी आपल्याला सगळंच नाही इन्क्लूड हा, करता येत, का पुष्कळ सोडावं पण लागतं. पण जसं तुम्ही इतक्या म्हणजे सगळ्या एकादशींची नावं सांगितली, तेव्हा आणखीन हे म्हटलं की 2 तर आपण करतोच. तर आणखीन पण ज्या कुठल्या म्हणजे सगळे लोक ज्या महिन्याच्या दोन्ही एकादशी करत असतील किंवा महिन्यातली एक हा. पण एकादशी कुणी कुणी असं करतं, पण अशा कोणत्या आणखीन 5-6 मेन एकादशी आहे की ते केल्या पाहिजे, किंवा म्हणजे काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल नावं स्पेसिफिक हे घेऊन? आता काय, प्रत्येक एकादशीचं महत्व म्हणजे पुण्य त्यापासून मिळणार सारखं आहे, परंतु महत्व कथा त्याच्या मागची वेगळी आहे. आणि आज त्यातल्या काही आपण आता प्रत्येक ते इतकं सांगू शकत नाही, पण काही निवडक ज्या आपण नावं आपल्याला माहिती आहेत, परिचित आहेत, अशा काही एकादशींबद्दल थोडी माहिती सांगते. त्यातली पहिली आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी आहे. दशमी पद्मा असं हिचं नाव आहे. हिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण ह्या दिवसापासून 4 महिन्यांपर्यंत भगवान क्षीरसागरात शयन करतात. त्यामुळे या 4 महिन्याच्या काळात कुठलंही शुभ कार्य आपण करत नाही. या एकादशीपासूनच चातुर्मास्याला आरंभ होतो आणि चातुर्मास्याचे जे काही व्रत आहे, सणवार आहे, त्याची या एकादशी पासून सुरुवात होते. त्याची कथा अशी आहे की सूर्यवंशात मांधाता नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात 3 वर्षापर्यंत पाऊसच पडला नाही. आता पाऊस नाही म्हणजे दुष्काळ आला. प्रजा अतिशय दुःखी झाली. ती राजाकडे आली व म्हणाली, हे राजा, पावसानेच अन्नाची उत्पन्न होते आणि पाऊस नाही, आता तुम्हीच काहीतरी प्रजेसाठी करा. राजा काही मंत्र्यांना बोलावून घेऊन आपल्या वनात, त्यावेळेला ऋषींचा सल्ला घ्यायचे राजा लोक, त्यांना मानत असत. मग ते अंगिरा ऋषीच्या आश्रमात आले, त्यांना प्रणाम केला आणि आपली समस्या सांगितली. तेव्हा ऋषींनी त्यांना पद्मा एकादशीचे विधीपूर्वक व्रत करायला सांगितले. बरं, फक्त राजाला नाही तर मंत्रीगण, सेवक, प्रजा सर्वांनी या एकादशीचं, पद्मा एकादशीचं व्रत करा, म्हणजे त्याचा फायदा होईल असं सांगितलं. सर्व पापांचे हरण करणारे, पुण्य प्रदान करणारे, सर्व सिद्धी देणारे असे हे व्रत आहे, हेही त्यांनी सांगितले. त्यानंतर राजा परत आला आणि मग त्या राजा त्याच्या नगरीत आल्यानंतर विधीपूर्वक सर्वांनी, म्हणजे अगदी साधे त्याचे प्रजा, सेवक, मंत्रीगण, राजा सर्वांनी हे व्रत केलं
आणि मग त्या व्रताच्या सामर्थ्याने पाऊस आला आणि प्रजाला सुख प्राप्ती झाली, सुख मिळालं, अशी ही या आषाढ शुद्ध एकादशीची कथा आहे. हम्म. मार्गशीर्ष शुद्ध 11 या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्ष देणारी म्हणून ही मोक्षदा. याच दिवशी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि युद्धासाठी प्रवृत्त केलं. याला गीता जयंती या तिथीला असंही म्हणतात. निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली ही एकादशी सर्वात जास्त फळ देणारी आहे. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत तोंडात पाणी घ्यायचं नाही. ही कथा व्यासजी सांगतायत. प्रत्येक कथा कोणीतरी दुसऱ्याला सांगताय. भीमसेन त्यांना म्हणतो की हे पितामह, घरातील सर्वच मंडळी एकादशीचे व्रत करतात आणि मलाही करायला सांगतात, पण काय सांगू, मला भूकच धरवत नाही, सारखी खाण्याची इच्छा होते. आपल्याला माहित आहे भीमसेनाला भरपूर आहार होता भीमसेनाचा. व्यासजी सांगतात की हे भीमसेना, या निर्जला एकादशीचे व्रत तू कर. फक्त चूळ भरण्यापुरतीच किंवा आचमन करण्यासाठीच तोंडात पाणी टाकायचे. ही एक एकादशी जर तू विधीपूर्वक केलीस ना, तर तुला सर्व एकादशी करण्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि भीमसेनाने ती एकादशीचे व्रत सुरू केलं आणि मग त्याचं त्या दिवशी का होईना भुकेवर त्याला कंट्रोल ठेवता आला, असं ही कथा व्यासजींनी सांगितलेली आहे. नंतर आली आहे कार्तिकी शुद्ध एकादशीची, की त्या दिवशी देव उठणी एकादशी असं म्हणतात. तर ही कथा ब्रह्माजी नारदांना सांगतात की ही जर विधीपूर्वक आपण केली, जागरण केलं, भजन चिंतन केलं, तर पर्वताप्रमाणे असणारे पातकही नष्ट होते. 1000 अश्वमेध व 100 राजसूय यज्ञाचे फल मिळते. अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. गाय, सुवर्ण, भूमी इत्यादी दानाचे फलही या एकादशी करण्यानी आपल्याला प्राप्त होते. तर असं हे अनेक कथा याच्या मागच्या आहेत. आपण काही ठराविकच पाहिले आहे. तर एकंदरीत ते कशासाठी व्रत करायचं, तर देवांचा आशीर्वाद लाभावा, त्यांची कृपा व्हावी, आपलं मन आत्म्याची शुद्धी व्हावी, बुद्धीची सतर्कता वाढावी, आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी. कारण आपला मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, जो अतिशय दुर्मिळ आहे, आणि त्यामध्ये आपण आपला योग्य आध्यात्मिक प्रगती करण्याची संधी दवडायची नाही, सोडायची नाही. आणि म्हणून या एकादशी अशा व्रताच्या पालनाने किंवा कुठल्याही उपासाने आपण ती आध्यात्मिक पातळी गाठू शकतो. कारण याच्यातून आपल्याला संयम शिकतो. आपण खाण्यावर कंट्रोल करायचा, वागण्यावर कंट्रोल करायचा, आपली काही क्रिया कर्म थोडी आवरती घेऊन परमेश्वराचं भजन चिंतनासाठी वेळ काढायचा. अशा या सर्व गोष्टींचा फायदा या व्रतांच्या पालनाने आपल्याला होतो. याचं वैज्ञानिकही महत्व आहे बरं का. म्हणजे एकादशीच म्हणून नाही, पण उपास जे आपण करतो पोटाला, हा उपास आरोग्यासाठी चांगला आहे. याचं वैज्ञानिक महत्व असं आहे की आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं, पचनात सुधार होतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल्या जातात, ज्याला बॉडी डिटॉक्स होणं असं म्हणतात, ते सर्व या उपासाने होतं. प्रतिकार शक्ती वाढते. खाण्यानेच वाढते असं नाही, उपासाने सुद्धा प्रतिकार शक्ती वाढते, शरीर शुद्धी होते, चयापचय क्रियेत सुधारणा होते, तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते. मुख्य म्हणजे संयम, आत्मनियंत्रण, आत्म अनुशासन, या गोष्टी आपोआपच आपल्याला या कोणताही उपास असो त्यामुळे आपल्याला स्वीकारल्या जातात आणि मग हळूहळू अंगवळणी पडतात, आपल्याला त्याची सवय होते. तर एकंदरीत काय की एकादशीचं व्रत कशासाठी करायचं, तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, या 11 गोष्टी भगवंताच्या ठिकाणी लावायच्या, त्याच्या सेवेत लावायच्या, त्याच्या नामस्मरणात लावायचा आणि आपलं जीवन उद्धरायचं, आपल्या जीवनाचा उत्कर्ष साधायचा. हाच खरा त्या एकादशी करण्याच्या मागचा उद्देश आहे. जसं जसं जमेल, जितकं शक्य होईल त्या प्रमाणात आपण या एकादशा 4 महिन्याच्या करा, 1-2 मोठ्याच एकादशा करा, परंतु त्यासाठी विधीपूर्वक फराळाचं ढेप ताटभर खाऊन नाही, जसं त्यांनी सांगितलंय तसं विधीपूर्वक केलं तर त्याचं फल नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंतांनीच सांगितलंय, भगवंत खोटं बोलतील का, भगवंतांनीच सांगितलंय आणि त्यामुळे त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल याची मला खात्री आहे. खूपच छान काकू तुम्ही सांगितलं. तर मी हे पण म्हणजे मला कुणीतरी सांगितलं होतं की
तसं तुम्ही तर आधीच बोलला की कुठल्या पण वयामध्ये करू शकतात, म्हणजे असं काही बंधन नाहीये. पण तरी मला वाटतं, मला कुणीतरी आधी सांगितलं हम्म. होतं की बायकांनी म्हणजे जनरली 50 वर्षानंतर जर चालू केलं, कारण हे पण मला वाटतं सोमवारच्या उपवासासारखं आहे ना, एकदा सुरू केलं की मग बंद नाही करता येत, जसं श्रावण सोमवार जे चालू करतात ह्याच्यात पण. असं एकादशीला असं खूप हार्ड अँड फास्ट नाही, म्हणजे मी तर असं ऐकलं होतं. आता म्हटलं त्यांनी उद्यापन करा हम्म. एकादशीचं, म्हणजे दान धर्म होम हवन करून उद्यापन. पण पूर्वी मी तर असं लहानपणीपासून ऐकत आलंय की एकादशीला उद्यापनच नसतं. हा, एकदा केलं चालू की एकादशी ते. हा. होईल तसं करा, हा. हा. जेवढं शक्य आहे तितके दिवस ते व्रत करायचं. आणि मग त्या निमित्ताने आपण काहीतरी अन्नदान असं करतच असतो, दान धर्म. हम्म. तर ते अनायसेच त्या निमित्ताने आपलं होतं, हे महत्वाचं. तर खूप खूप छान काकू, आजचा पण एपिसोड, म्हणजे मी दर एपिसोड मध्येच हे बोलते की आजचा पण एपिसोड खूप छान झाला, तसंच आज पण तेच म्हणते मी. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि खूप छान दिसताय तुम्ही आज, म्हणजे कळतंय एकदम की दिवाळीवाला जो सगळा माहोल चाललेला आहे आपल्या आजूबाजूला, तर खूप छान दिसताय तुम्ही एकदम. तसं पण नेहमीच छान दिसता, प्रसन्न, आणि नाही तुमच्याकडे नाही. खूप शिकण्यासारखं आहे. इन्स्पिरेशन आहे तुम्ही आमच्या सगळ्यांकरताच. तर खूप खूप धन्यवाद. दिवाळीच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि आपण मागच्या कार्तिक मासाच्या एपिसोडमध्ये जसं सगळ्यांना सांगितलं, तुम्ही इतकी छान माहिती दिली की आता काय काय सगळे सणवार येणार आहे. तर सगळे लोक असंच सगळ्यांच्या घरांमध्ये मनांमध्ये दिवे जळत राहो, आणि खूप छान सुख बरोबर. समृद्धी, गोडवा सगळ्यांमध्ये राहो. याच शुभेच्छा बरोबर मी आजचा एपिसोड इथे संपवते. आणि परत या तुम्ही नक्की नवीन एक टॉपिक घेऊन. तुमचे सर्वांना खूप खूप माझ्याकडून दिवाळीच्या धन्यवाद. शुभेच्छा. आणि असंच काहीतरी त्याच्यातून जनतेला किंवा श्रोत्यांना काहीतरी फायदा व्हावा अशी अपेक्षा करते. नमस्कार. नमस्कार काकू. बोलायची गरजच नाहीये, आजचा एपिसोड पण खूपच छान झाला. जसं मी काकूंना पण म्हटलं की प्रत्येक एपिसोडमध्ये मी हेच म्हणते, आणि ते म्हणायला मला भाग असतंच, कारण खरंच खूप छान एपिसोड्स होतात. आणि एकादशी बद्दलची इतकी छान माहिती आपल्याला सगळ्यांना मिळाली, म्हणजे नुसतं कालनिर्णयमध्ये वाचून आपल्याला नावं माहीत असले तरी त्याच्या मागची काय कथा आहे, काय कहाणी आहे. आणि मुळात एकादशी म्हणजे काही, म्हणजे ते देवाच्या शरीरात ना उत्पन्न झालेली असं काही आहे, हे मला बिलकुल काही आयडियाच नव्हता हा. तर आज काकूंमुळे हे सगळं आपल्याला माहिती पडलं. आणि आणखीन सगळ्या ज्या नावं आपण कॅलेंडरमध्ये वाचलेले आहेत त्याच्याबद्दलची, तर त्यांनी सांगितलं की कथा आहे, पण वेळेअभावी जसं मी म्हटलं की सगळ्या कथाच आपल्याला नाही घेता येत. पण थोडक्यात त्यांनी तरी माहिती दिली आपल्याला. आणखीन मुख्य एकादशांबद्दल त्यांनी सांगितलं, अंबरीश राजाची गोष्ट सांगितली. तर खरंच म्हणजे ज्यांना लोकांना हे सगळं माहिती नाहीये त्यांच्याकरता खूप नवीन सगळं शिकायला त्यांना मिळतं. तर असेच खूप छान छान टॉपिक्स घेऊन मनीषा साधू काकू पुढे पण येत राहणार आहे, त्यांनी प्रॉमिस केलं आहे. आणि जसं मी आधीच सांगितलं की त्या स्वतः लिहितात, हे सगळं त्यांचं वाचनात आलेलं जे असतं त्याला ते समराईज करतात आणि आपल्याकरता इतकं छान एक असं सगळं कंटेंट तयार करतात आणि इथे त्या प्रेझेंट करतात. तर खरंच खूप खूप धन्यवाद मनीषा काकू, तुमचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद की तुम्ही आज पण इतकं छान सगळी माहिती आम्हा सगळ्यांना दिली. आणि तुम्हाला लोकांना पण मी रिक्वेस्ट करते, आपल्या ऑडियन्सला, की तुम्हाला पण कुठल्या टॉपिक्स बद्दल जर जाणून घ्यायची इच्छा असेल, माहिती हवी असेल किंवा ऐकायला तुम्हाला आवडेल, तर नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवा. आणि मनीषा साधू काकूंना मी रिक्वेस्ट करेन की जर त्या त्या सगळ्या टॉपिक्स बद्दल पण आपल्या सगळ्यांना माहिती द्यायला इथे येतील तर खूप छान वाटेल सगळ्यांना. आणि इतर पण गेस्ट, असे खूप गेस्ट आहे ज्यांच्याजवळ खूप नॉलेज आहे सांगण्यासारखं, तर ते स्वतः तर येतच असतात. पण जर तुम्हाला पण कुठल्या स्पेसिफिक टॉपिक्स बद्दल ऐकायला आवडेल, तर नक्की आम्हाला सांगा. आणि मी प्रयत्न करेन की ते टॉपिक्स इथे मी सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टमध्ये कव्हर करू. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, मोठी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि पुढे जे सगळे सणवार येणार आहे त्यांच्या ऍडव्हान्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा. आणि पाहत रहा सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट. नमस्कार.